शेवटी ते बेलपत्र वाहायचं आहे आणि मग नंतर भजन घ्यायचं आहे, 11 वेळा घ्यायचं आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे 11 वेळा घ्यायचं आहे भजन. आणि मग नंतर आपलं आरती जी आहे ना, आरती ओवाळी तरी चालते, कर्पूर आरती घ्यायची आहे. अशा प्रकारे महादेवाची पूर्ण सेवा आहे ती श्रावण महिन्यात केली जाते. रोजच करतात अभिषेक वगैरे. आणि अभिषेकच्या पाण्याचं महत्त्व काय आहे, हे तीर्थ तयार होतं ना, हे जे पाणी असतं ना, ते महादेवाच्या पिंडीवर पडलं की लगेच तीर्थ तयार होतं त्याचं, त्याला तीर्थ म्हणतात, पाणी म्हणतच नाही. मग ते तीर्थ खूप थंडही असतं. ते का बरं, तर कारण की महादेवाच्या पिंडीवर पडलेलं असतं, तर त्याच्यातली जी ऊर्जा असते ना, ती पाण्यात आलेली असते. त्याचा जो गुणधर्म आहे महादेवाचं शरीर थंड असतं, कारण की त्यांना प्रत्येक पदार्थही जो वाहायला जातो ना, आपण वाहतो देतो, तो पदार्थही थंड असतो. त्यामागचं कारणही तेच आहे की उष्ण, म्हणजे डोक्यावर थंड ठेवलं ना, बेलपत्र ठेवतात ना, महादेवाला वाहतात ना पिंडीवर, तर त्यावेळेस गारवा भेटावा, गार व्हावे, मस्तक त्यांचं शांत व्हावे, गार व्हावे, हे त्याच्या मागचं कारण आहे. परत दही भात, दह्याचं लेपन करतात, म्हणजे थंड जे पदार्थ आहेत ते महादेवांना वाहतात. मग आणि हे जे बेलपत्र वाहिलेलं असतं पिंडीवरचं, तर त्याला इतकं गुणधर्म भेटलेलं असतं थंड, आणि बेल मुळातच थंड असतं आणि ते महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं असतं. तर हे जर तुम्ही, ज्यांना डायबिटीज आहे, कुठलाही त्रास असो, तर सकाळी सकाळी जे खातात हे बेलपत्र धुवून व्यवस्थित खायचे. 11 खाल्ले तर खूपच चांगलं, रोज 1 खाल्लं तरी छान. तर डायबिटीज ही मुळातून पूर्णपणे बरा होतो. इतकं छान असा गुणधर्म आहे या बेलाचं फळ असेल तर चांगलंच, पण हे बेलपत्राचं एवढं महत्त्व आहे. आणि त्यात महादेवाचा अभिषेक केलेलं बेलपत्र असेल तर चांगलंच. आणि घरी नसेल अभिषेक होत, तर तुम्ही मंदिरात जाऊन महादेवावर वाहिलेले जे बेलपत्र असतं कोणी इतरांनी, भाविकांनी, तर तेही आणून तुम्ही खाऊ शकताय. ते बेलाचं पान खूप छान असं महत्त्व आहे ते बेलाचं. तर अशा प्रकारे जे तीर्थ असतं ना, हे तीर्थ घरात सर्वांना द्यायचे, ते भारून घ्यायचे आधी. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री उमा महेश्वर देवता पादोदके तीर्थे जठरे धारयाम्यहम, मी धारण करणार आहे. जे अकाल मृत्यू हरणारे आहेत उमामहेश्वर देवता, त्यांच्या चरण तीर्थ पादोदके, त्यांचं जे चरण तीर्थ आहे ते मी धारण करणार आहे, धारयाम्यहम. आणि मी तेच धारण केलेलं जे पाणी पिलेलं असतं, ते उरलेलं जे असतं ना, ते आपण डोक्याला लावतो. शिरसा धारयाम्यहम, म्हणजे मी माझ्या डोक्यातही धारण करत आहे. शिरसा म्हणजे डोक्यातही हे करत आहे, अत्यंत असं मनोभावे. मग त्याचा तेव्हा इफेक्ट चालू होतो, जो आपण एकदम घेतो, म्हणजे की मग आदराने घेतो की काहीतरी आता व्यवस्थित होणार, मला तीर्थ भेटणार. अकाल मृत्यू हरणं म्हणजे जे काय आहे ते हरण होणार आहे. ह्या गोष्टींनी, ह्या संकल्पनेने एकदम मनोभावे जी आपण सेवा करतो, पूजा करतो, तर ती फलित होते. निम्म फळ तिथे असतं की मनोभावे, का ह्या गोष्टीने आपल्याला काहीतरी फळ भेटणारच आहे. आणि नाही भेटलं तरी आपले प्रारब्ध असतात असं मानायचं असतं. कारण एक गोष्ट भेटण्यासाठीच आपण करतोय. मग मी 1 तास अभिषेक केला तरी मला काहीच नाही होत, मला बरंच वाटत नाही, असं नाही. मग त्यामागची काहीतरी कारणं असतात. पण आपलं प्रारब्ध दोष जे आहे ते दूर करण्याचं काम प्रत्येक दिवसात थोडे थोडे होत असतं. म्हणजे 40 दिवसाची सेवा जी आहे तुमची, आता ही 30 दिवसाची सेवा आहे, यात पूर्ण 30 दिवसापर्यंत ते अभिषेकचं पाणी जर पिलं घरात आपण ज्यावेळेस रुद्राभिषेक घेतो, त्यावेळेस रुद्र जी देवता आहे ना, महादेव, हे कुबेराची देवता आहे. म्हणजे कुबेरही त्यांना प्रसन्न करतात. मग कुबेरच रुद्रदेव यांचं ऐकतात. आणि जेव्हा रुद्रच आपण ज्यावेळेस घरामध्ये चालू असतं वाचन वगैरे, तर त्यावेळेस ॲटोमॅटिक कुबेर प्रसन्न झालेला असतो. म्हणजे जे आपला आर्थिक प्रॉब्लेम आहे ना, आर्थिक संपत्तीचा, तो तिथे सॉल्व होतोय. कुबेराला प्रसन्न केलं जाते रुद्राने. म्हणजे इतकं महत्त्व आहे. आपले रोग तर म्हणजे दूर होतातच. जे काही रोग असेल, खूप मोठी व्याधी असेल, त्या अभिषेकच्या तीर्थाने होतातच आहे. महादेवाच्या पूजेने पितृदोषही नाहीसा होतोय.
महादेवाच्या पिंडीवर जे आपण पूजा करतो, वाचन आपल्या तोंडातून जे वाचन निघते, शब्द निघतात, त्यामुळे आपलं जे दोष आहे ना आपल्या मागे तेही दूर होण्यास प्रयत्न होतो. म्हणजे खूप काही असे फायदे आहेत रुद्राभिषेकचे. तर त्या आपण आता हे जे श्रावण महिना आहे, ह्या श्रावण महिन्यात ती सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. सोमवारी तर करतातच आवर्जून सगळे, पण काहींना काही माहितीच नाही. सोमवारी उपवास धरतात आणि मंदिरात जाऊन पाया पडणं, पूजा करणं एवढंच माहिती आहे. पण त्याहीपेक्षा जर मंदिर लांब असेल, जाणं होत नसेल, तर तुम्ही घरी ही सेवा, अतिउच्च कोटीची सेवा आहे रुद्राभिषेक. तिथे घरच्या घरी तुम्ही महादेवांना प्रसन्न करू शकता. आपल्या घरातले जे देवाऱ्यातले जे महादेव आहेत त्यांना प्रसन्न करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण घरात त्यांचं लक्ष असतं, आपल्या मागे काय चाललं आहे, काय नाही, कुठं विघ्न येत आहेत. जिथं आपला अपघात होता होता टाळला जातो ना, ते आपले पुण्य जे आहे ना आत्ताचं जे आपण अभिषेक करतो ते तिथे उभा राहत असतं. जरी प्रारब्ध असेल काही तरी तिथे उभा राहण्याचा प्रयत्न होतो. इतकं काही महत्त्व आहे. मग हे थंड थंड झालेलं तीर्थ जे आहे ते घेतल्यानंतर आपल्या शरीरातली उष्णताही कमी होते, मुलांची बुद्धी वाढते. आपण म्हणतो ना आता मुलांची एकाग्रता ही नाहीशी झाली आहे, मोबाईल आलेला आहे. तो मोबाईलच्या काळात एकाग्रता नाही आहे, बुद्धी वाढत नाही आहे, खूप वेळा सांगावं लागतं तरीही लक्षात राहत नाही. तर हे तीर्थ तिथे काम करतं. मुलांची बुद्धी वाढण्यासाठी हे तीर्थ खूप इफेक्टिव्ह मानलं जातं आहे. अशा प्रकारे आपण रुद्राभिषेक याविषयी खूप काही छानशी माहिती बघितली आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि मी आता अभिषेक करणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे मी फक्त माहिती सांगितली आहे तुम्हाला. आता अभिषेकचंही प्रत्यक्ष तुम्ही बघा डायरेक्टली, तोही व्हिडिओ टाकला जाईल आहे. मग नवीन काही कुठली माहिती पाहिजे असेल तर ती नक्कीच मला कमेंट करा, मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत जाईल. श्री स्वामी समर्थ.